मुंबईमध्ये गॅस तुटवड्याचा लग्नावर परिणाम झाला। गॅस अभावी लग्नातील जेवण महाग होण्याची शक्यता। आखाती युद्धामुळे गॅस सिलेंडरचा भीषण तुटवडा निर्माण झालाय आणि त्याचा लग्नावरही परिणाम झाल्याचं दिसतंय। केटरर्सनी ऑर्डर्स रद्द करायला सुरुवात केली आहे, तर काही ठिकाणी गॅस अभावी लग्नामधील जेवण हे महाग होण्याची शक्यता आहे। देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातल्या लग्नसराईवर युद्धाचं सावट आलेलं पाहायला मिळतंय। कारण सिलेंडरचा अपुरा होणारा पुरवठा, त्यामुळे केटरर्सने थेट ज्यांच्या घरची लग्नांची आमंत्रणाचं जी ऑर्डर गेली होती त्यांना थेट नाही म्हणून सांगितलेलं आहे जेवणासाठी। त्यामुळे लग्नामध्ये आलेले जो पाहुणे असतील, वऱ्हाडी मंडळी असतील, त्यांच्या पंक्तीत नेमकं जेवणासाठी काय वाढायचं असा प्रश्न आता वधूवरांच्या पित्यांना पडलेला आहे। माझ्या हातात ही पत्रिका आहे। आपण जर पाहिलं तर अगदी 10 ते 12 दिवसावर या घरातलं लग्न आलेलं आहे आणि या घरामध्ये आता जे आनंदाचं वातावरण होतं त्यामध्ये आता चिंतेचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय। लग्न हे 10 ते 12 दिवसावर आलंय, पत्रिका देखील छापून तयार आहेत। निमंत्रण तुम्ही दिलेत का? हो दिलेत ना, बहुतेक पत्रिका वाटल्या, निमंत्रण दिले, तर आता कॅटरर्सवाल्यांनी नाही सांगितलं जेवणासाठी, हॉलवाल्यांनी। मग आता त्याचं काय परिणाम होणार ते आम्हाला, म्हणजे वराठी लोक ही लोक येणार, त्यांना काय वाढायचं हा प्रश्न पडलाय। गावी लग्न ठरवलं तरी पेट्रोल नाही भेटला तर गावी कसं जायचं हा प्रश्न आहे। रेशनिंग, पाणी, सगळं सामान, आता ह्याच्यावर काय हे करायचं ते विचार पडले। आता नाही बोललं तर गावीच करायला लागेल ना लग्न, काय इथं काय करू शकत नाही। आता त्यांना पाहुण्यांना 4 पाहुणे आली तर जेवायला तर पाहिजेच ना, मग एवढ्या माणसांना जेवण कोण देणार? जर लग्न केलं इथे मुंबई शहरात तर आलेल्या पाहुण्यांना, वऱ्हाडी मंडळींना पंक्तीत वाढायचं काय असा प्रश्न वधूवरांच्या पित्यांना पडलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।